कुणी काही बोललं तर त्या सगळ्याचं आम्ही समर्थन करत नाही. कुणी म्हणलं म्हणजे बटेंगे कटेंगे अजिबात चालणार नाही महाराष्ट्रात. ते तिकडं नॉर्थ मध्ये, महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, शिवप्रेमींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यांची शिकवण आमच्या रक्तामध्ये भिनलेली, त्यामुळं आम्ही त्याच रस्त्याने पुढे जाणार. तुम्ही बघा, माग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही वेगळा निर्णय घेतला अल्पसंख्याक समाजाने, आणि त्या शिवसेनेनी त्याच्यामध्ये वक्फ बोर्डाच्या बद्दलचं बिल आलं, वॉकआउट केलं. काय साधलं तुम्ही? काय साधलं? अरे ज्याला मतं दिली तेच बाहेर निघून गेले, आणि तुमच्या मताचं काय झालं त्याचं काहीतरी विचार करा ना. अरे कुठंतरी आपल्या विचाराची कोण आहे, आपल्याला मदत करणारी कोण आहे, त्याच्या संदर्भामध्ये जसं बोलतात तसं वागणारी कोण आहे. माझ्या मागासवर्गीय समाजाला पण सांगितलं, अरे आता संविधान बदलणार, आता आपकी बार 400 पार, संविधान बदलणार, आरक्षण काढणार, त्याच्यामध्ये सवलती काढणार, घटना बदलणार. अरे कुणी सांगितलं? त्या विरोधकांना दुसरा मुद्दा नव्हता, वाक्यात ते सांगितलं आणि दिशाभूल केली. झालं, संविधान बदललं. अहो, त्या न्यायदेवतेच्या हातात तिचे डोळे पट्टी बांधलेली काढली आणि तिच्या हातामध्ये तराजू आणि संविधान दिलं. एवढा संविधानाचा आदर आम्ही करतो. हे चाललंय आमचं. या संविधानाने जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपल्याला सगळ्यांना एक संघ ठेवलेला आहे. आपल्या कुठं पाकिस्तान सारखं, बांगलादेश सारखे, श्रीलंके सारखे उठाव होतात तसं आपलं इथं होतं नाही होत. युक्रेन आणि तिकडे रशियाला चाललंय, होतं आपल्या इथं नाही होत. शेवटी आपली एक परंपरा आहे, आपली एक संस्कृती आहे, आपल्याला इतिहास आहे. या सगळ्याची तुम्ही विसर पडू देऊ नका. म्हणून आम्ही सांगतोय की महायुतीतला आम्ही घटक आहोत. आम्ही रामदास आठवलेजी, आमच्या सगळ्यांचे विचार एक आहे. त्याकरता तुम्ही डॉक्टर योगेशजी